आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृश त्वत्तमस्यादिलक्ष्यम एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी हे शब्द ब्रह्मशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्ण वपु निर्दोष मिरवत असे स्मृती तेची अवयव देखांगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तिची मणी भूषणे पदपद्धती ठेवणे प्रमेय रत्नांची कुंडली कवरते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सब संतन की जय श्री कृष्णार्पणमस्तु श्री गुरुचरण अर्पणमस्तु. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. भगवती ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6 आणि 6व्या अध्यायामध्ये आपला विषय सुरू आहे की या ठिकाणी योग स्वरूपावरती आरूढ असणारा जो योगी आहे तो असणारा योगी आणि अंतःकरणामध्ये श्रद्धा धारण करून आणि त्या गावाला निघण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्या गावाला जात असताना त्याची जी प्रयत्नरूपी पावले जी असतात ती पावलं त्या ठिकाणी हळूवार स्वरूपाची असतात आणि मग अंतःकरणामध्ये बळकट श्रद्धा असूनही त्याला अशा पद्धतीनं त्या गंतव्यस्थानाला प्राप्त होता येत नाही. मग अशा अर्जुनाने शंका केली होती का मग पुढं त्या असणाऱ्या योग्याची काय गती होते. तर त्यामध्ये 2 कुळांचं वर्णन आपण कालपर्यंत पाहत आलो. एक कुळ ज्या त्या ठिकाणी आहे ते कुळ त्या ठिकाणी काय सुचिनाम श्रीमताम गेहे अतिशय त्या ठिकाणी शुद्ध आहे, पवित्र आहे आणि त्यातल्या त्यात ते श्रीमंत असणारं कुळ आहे. असं असणारं कुळ काय त्या कुळामध्ये त्याचा त्या ठिकाणी काय होतो जन्म त्या ठिकाणी होत असतो. परंतु जरी जन्म झाला तरी पण त्याला हे अनायासेने ओढवलेलं मोठं विघ्न असं त्या ठिकाणी वाटताना तो भगवंताला म्हणत असतो की देवा अशा प्रकारे हे विघ्न आणि मला त्या मार्गामध्ये ओढवलं असं त्याचा नित्य अनुताप त्या ठिकाणी होत असतो. आणि मग पुढं त्या कुळामध्ये राहून झाल्याच्या नंतर त्या कुळाची पण विशेष महती अनुब्राने या ठिकाणी सांगितले की त्या कुळामध्ये तो वेद जागेश्वर असतो आणि स्वधर्माचं पालन करणं आचरण करणे हाच त्याचा व्यवसाय व्यवहार त्या ठिकाणी चालतो. तिथं सारासार मंत्री विचार हा त्या ठिकाणी असतो. आणि त्यातल्या त्यात ज्या कुळामध्ये सतत ईश्वराचं चिंतन असतं, ईश्वर
हा पती सांगितला आणि चिंता ही स्त्री सांगितली आणि त्या दोघांमध्ये एक पतिव्रता असल्यासारखं त्या ठिकाणी भाव पाहायला मिळतो. आणि त्या ठिकाणी त्या कुळामध्ये जयते ग्रहदेवता आदी रिद्धी आणि अष्टमा सिद्धी त्या घरामध्ये देवता अशा पद्धतीनं सारं अनुकूल असणारं वातावरण त्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की ऐशी निज पुण्याची जोडी वाढलेली सर्व सुखाची कुळवाडी अशी त्या कुळामध्ये निज पुण्याची विशेष पुण्याची असणारी आणि प्राप्ती होती पण ती कशी असते वाढीनली आणि वाढते असणारी सर्व सुखाची कुळवाडी अशा प्रकारचा तो व्यापार बुद्धी त्या ठिकाणी चालत असतो. आणि अशा सर्व सुखाने युक्त असणाऱ्या त्या कुळामध्ये ते जन्मितो सुरवाडी योगच्युत आणि त्या असणाऱ्या सुखस्वरूप असणाऱ्या कुळामध्ये तो योगापासून भ्रष्ट झालेला योगच्युत अशा प्रकारे तो त्या ठिकाणी जन्माला येतो. तेही पाहिलं. त्यानंतर मग माऊलीने असं म्हणलं की अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम एतद्दि दुर्लभम तरम लोके जन्म यदिदृश्यम. याचा आपल्याला याचे पण आपण काल त्या वर्णन करून आलो की फार त्या ठिकाणी प्राज्ञ स्वरूपाचं बुद्धिमान स्वरूपाच्या कुळामध्ये अशा प्रकारे तो त्या ठिकाणी जन्म पावतो. आणि खरं पाहिलं गेलं तर त्या सचिनाम श्रीमाताम गेहेपेक्षा आणि हे कुळ अतिशय त्या ठिकाणी दुर्लभ आहे. दुर्लभ म्हणण्याचं तात्पर्य की त्याला परमार्थ करण्याकरता किंवा त्या गंतव्य स्थानाला जाण्याकरता हे अतिशय दुर्मिळ असणारं कुळ आहे आणि त्या कुळामध्ये त्याचा जन्म त्या ठिकाणी होतो. आणि त्या ठिकाणी जन्म झाल्याच्या नंतर पुढं काय काय त्याचं वर्णन करून सांगितलं तर त्या ठिकाणी पूर्वीचा मागच्या जन्माचा बुद्धीवरती विशेष अशा स्वरूपाचा संस्कार तर असतोच असतो. आणि मग त्या कुळामध्ये काय करतो तो येऊन अधिक त्या ठिकाणी आणि तो योग तो मोक्ष प्राप्त करण्यापेक्षा मोक्ष प्राप्त करण्याकरता आणि मागच्याही जन्मापेक्षा अधिक असं त्या ठिकाणी त्याचं काय असतात प्रयत्न त्या ठिकाणी असतात. आणि मग त्या प्रयत्नाचा विचार आपण काल थोडा पाहिला की त्या कुळाचं वर्णन करताना माऊली तर असं म्हणून गेले त्या ठिकाणी की आयशेचे जन्म जया लागे देव मग सकळ शास्त्र स्वयंभे निगती ते सिद्ध प्रज्ञेचे लाभे मनची सारस्वते दभे मग सकळ शास्त्र स्वयंभे निगती मुखे. ते सिद्ध प्रज्ञेचे लाभे आणि त्या जन्मातील म्हणजे मागील जन्मातील ते म्हणजे त्या मागच्या जन्मातील असणारे काय साऱ्या गोष्टी सिद्ध पूर्णत्वालाच गेलेल्या होत्या आणि त्या सिद्ध आणि प्रज्ञा म्हणजे बुद्धी आणि प्रगल्भ असणारी बुद्धीच्या योगाने लाभे मनची सारस्वते दभे म्हणजेच काय होतं थोडक्यात त्या ठिकाणी का त्याच्या मनामध्ये सर्व ग्रंथाचं दोहन अशा पद्धतीनं काय सातत्याने त्या ठिकाणी होत असतं. कोणकोणते ग्रंथ मग सकळ शास्त्र स्वयंभ निगती सर्व शास्त्र आणि मुखातून आणि स्वतः त्या ठिकाणी निघतात. काही कोणत्या ग्रंथाचं शास्त्राचं काही अध्ययन करायला गेला का अध्ययन नाही अध्यापन नाही काही नाही साऱ्या गोष्टी अशा विलक्षण स्वरूपाने त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आयशीजी जन्म जया लागे देव सकाम स्वर्गे ठेले जप होम करती सदा. आयशीचे जन्म अशा प्रकारचे विलक्षण दुर्लभ असणाऱ्या हा जन्म आहे आणि जया लागे देव सकाम आणि असा जन्म आहे का नाही स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा असा जन्म देव त्यासाठी काय देव सकाम आणि देवसुद्धा कामना मनामध्ये हेतू अपेक्षा भाव ठेवून स्वर्गी ठेले स्वर्गामध्ये राहतात आणि तिथं राहून काय करतात जप होम करते सदा आणि सातत्याने जप होम करतात. आता कितीही जप होम केले तरी त्याचा जप होम सुद्धा त्या ठिकाणी लागू पडत नाही. का बरं लागू पडत नाही कारण आपण पाहिलं की स्वर्गामध्ये जे शरीर म्हणा किंवा जी योनी असते ती कोणती भोग योनी त्या ठिकाणी असते म्हणून तिथं लागू पडत नाही. परंतु तरी ते प्राप्त करण्याकरता इतकी तळमळ अंतकरणामध्ये ठेवून अशा प्रकारे स्वर्गात राहून जप होम त्या ठिकाणी करतात. आणि मग त्याचं वर्णन करताना माऊली म्हणतात अमरी भाट होय जे मग मृत्यू लोकाचे वाणिजे आयशे जन्म पार्था गाजे ते तो पावे. अमरी भाट होय जे आणि अमर म्हणजे स्वर्गीचे अमर देवता स्वर्गातल्या काय करतात भाट होय जे भाटगिरी करतात म्हणजे स्तुती करतात
स्तुती पाठक होण्याचं कार्य त्या ठिकाणी करतात. मग मृत्यू लोकाची वाणिज्य आणि भाटगिरी करून आणि मग काय करतात, या असणाऱ्या विशेष दुर्लभ असणारं हा जो मृत्यूलोक आहे आणि त्यातली जी कुळं आहेत त्या कुळाचं काय करतात, वर्णन करू लागतात. जिथं वर्णन करू लागतात, ज्या ठिकाणी ऐक नाही, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास, जन्म घेती कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्याचेने पावन तिन्ही लोक, किंवा कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडत्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. हे तुकोबरायांना सुद्धा म्हणावं लागतं. ही तुकोबरायांनी केलेली सुद्धा एक प्रकारची काय, भाटगिरी, भाटगिरी स्तुती त्या ठिकाणी. आणि हे देवता सुद्धा अशा प्रकारे त्या ठिकाणची भाटगिरी करण्याचं काम करतात. असा ऐसे जन्म, अशा प्रकारचा जन्म पार्था अर्जुना गा, जे जे ते तो पावे, अशा प्रकारचा जन्म तो योगभ्रष्ट आणि त्या ठिकाणी प्राप्त करत असतो. काल थोडा श्लोकाचा विचार केला होता की पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते हैवशोऽपि सह जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्म अतिवर्तते. बरोबर आहे ना? पूर्वाभ्यास बळाने तो खेचला परतंत्रची, जिज्ञासेने ही योगाच्या जातो वेदास लंगुनी. काय म्हटलं या ठिकाणी? पूर्वाभ्यासेनं म्हणजे पूर्वी केलेला अभ्यास. पूर्वी केलेला अभ्यास कधी केला? पूर्वी अभ्यास याने दुपारी केला का संध्याकाळी केला? याचा अभ्यास कधी झाला होता माहिती ना? मागच्या जन्मात. याला म्हणायचं पूर्वी जन्मात, मागच्या जन्मामध्ये झालेला हा अभ्यास असतो. अभ्यास, पूर्वाभ्यास म्हणजे मागच्या जन्मामध्ये केलेला असणारा अभ्यास, त्या अभ्यासाच्या बळाने, सामर्थ्याने काय होतो? त्या बळाने, सामर्थ्याने तो खेचला परतंत्रची, आणि अशा पद्धतीनं तो खेचला जातो. म्हणजे काय होतो? परतंत्र होत असतो. परतंत्र जसं आपण काही गोष्टी परतंत्र असतात, जसं माऊली म्हणतात की नाही, तुम्ही बोलेबेल्या मी बोलेन. म्हणजे काय, जे मध्ये काय लक्षात येत नाही, जे तुम्ही बोलेबेल्या मी बोलेन, अशी एक ओवीची सुरुवात आहे. म्हणून पुढं काहीतरी म्हटलं, जैसे चेष्टा सूत्राधीन दारू यंत्र, आता अवधान दे जो, तुम्ही बोलेविल्या बोलविन, जैसे चेष्टा सूत्राधीन दारूयंत्र. दारूयंत्र म्हणजे काळसूत्र असणारी बाहुली. आणि ती काळसूत्र असणारी जी बाहुली आहे, ती बाहुली नाचताना दिसते, पण तिला नाचवतं कोण, हे महत्त्वाचं घ्यायचं. तर तिला नाचवण्याकरता त्या असणाऱ्या बाहुलीला काळसूत्र म्हणजे दोरा, आणि तो धागा कसा असतो? काळा असतो आणि लहान असतो. पण आपल्याला मात्र तो धागा दिसत नाही, तर त्या बाहुल्या फक्त नाचताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतात. पण त्या बाहुल्या ज्या असतात त्या कशा असतात? स्वतंत्र असतात का परतंत्र असतात? त्या बाहुल्या मात्र स्वतः नाचत नाही, त्या सूत्राधीनाच्या अधीन असतात, म्हणजे त्या परतंत्र असतात. तसं हा त्या ठिकाणी जो सांगितलेला आहे, हा अनेक जन्माचा त्या ठिकाणी काय असतो? संस्कार असतो. त्याच्यापेक्षा मागच्या जन्माचा त्याचा जो संस्कार असतो का नाही, तो संस्कार मात्र त्या ठिकाणी विशेष रूपाचा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि मागच्या जन्माचा संस्कार, पूर्वी जन्माचा केलेला जो अभ्यास असतो, आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून असलेला जो संस्कार आहे, त्या संस्काराने पुढील जन्मामध्ये काय होतं? म्हणजे जसं तुकोबरा म्हणतात की नाही, भोगा कळो येथे मागे लते जन्म, म्हणजे भोगावरून आणि मागच्या जन्मामध्ये त्याने काय केलं हे कळून येतं का नाही, हे त्या ठिकाणी आपल्याला स्वाभाविकपणे त्या ठिकाणी कळून येतं. तसं हा खेचला परतंत्राची, आणि हा पूर्वी केलेल्या अभ्यासामुळं त्याच्या बळाने स्वाधीन होऊन हा काय होतो? खेचला जातो म्हणजे कसा? जसं एखादा ओढला जातो. खेचला जाणं, ओढला जाणं, स्वाधीन होणं म्हणजे कशामुळं झाला?
परतंत्र म्हणजे पारख्यामुळे तो खेचला जातो. तर याचा पारखा काय होता, तर पूर्वीचा केलेला अभ्यास, आणि त्याने काय होतं, तो अशा प्रकारे तो योग अभ्यासाकडे त्या ठिकाणी काय होतो, खेचला जातो. जसं बघा, कधी कधी आपण असा विचार करतो, नेहमी एक उदाहरण असतं की एखादा दगड आणि तो फोडायला जर घेतला, आणि दगड जर फोडायला घेतला, तर त्याला किती घाव घातले म्हणे, 21 घाव घातले. मग 21व्या घावामध्ये फुटला. पण मग आधीचे घाव आणि त्या दगड फोडण्याकरता उपयोगी ठरले नव्हते का? फक्त ते प्रत्यक्ष आहासना दिसे, वरवर दिसले का तुम्हाला? पण जेव्हा 21वा घाव त्या ठिकाणी घातला गेला, तेव्हा मात्र दगड फुटला. म्हणजे 21वा घाव जसा दिसतो, पण बाकीचे घाव दिसत नाही. पण बाकीच्या घावामुळं 21वा घाव त्या ठिकाणी काय झाला, लाभदायक अशा प्रकारचा झाला होता. बरोबर ना? तसं या ठिकाणी काय, पूर्वी जन्मामध्ये केलेला जो अभ्यास आहे, त्या अभ्यासाच्या माध्यमातूनच अशा पद्धतीनं काय आहे, तो त्या असणाऱ्या आपल्या गंतव्यस्थानाकरता पोहोचण्याकरता आणि अशा प्रकारचा अभ्यास त्या ठिकाणी तो काय करत असतो. पुढे म्हणतात बघा, जिज्ञासेने ही योगाच्या जातो वेदास लंगुनी. अशा प्रकारची असणारी काय, त्याला जिज्ञासा वृत्ती असते, आणि त्याची ती जिज्ञासा वृत्ती असते, ती कशी असते, ती जिज्ञासा वृत्ती अतिशय बळकट स्वरूपाची असते. म्हणजे आता आपणही आपल्या ठिकाणी जिज्ञासा वृत्तीने त्या ठिकाणी वागण्याचा करण्याचा प्रयत्न करतो, पण आपली जिज्ञासा वृत्ती एवढी बळकट आहे का? जिज्ञासू स्वरूपाचा आपण विचार केला, काय जिज्ञासू म्हणजे काय? नेहमीच म्हणतो आपण, संसार बंधाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, ही जिज्ञासू सांगतात. पण अशा प्रकारची जिज्ञासा त्याची जी आहे का नाही, ती विशेष स्वरूपाची. इथे हे मोक्षाचं वर्णन केलं, पण असा मोक्ष प्राप्त व्हावा याला जिज्ञासू म्हणतात. पण याची जिज्ञासा कशी, ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये जर सांगायची झाली तर याची जिज्ञासा माऊली सांगतात, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. नाही, देह जावो अथवा राहो, आम्ही केवळची वस्तू आहोत, काजे दोरी सर्पत्व वाहो, दोरीची कडुनी. कळलं ना दोरीकडून? काय कळलं? सर्पत्व वाहो. सर्प वाहो म्हणजे हा सर्प व्यर्थच आहे, तो फक्त वरवर आभासाला प्रतीतला येत आहे. आम्ही तो केवळ वस्तूची आहोत. मग देह राहिला काय आणि देह गेला काय? आम्ही कोणी? वस्तुनाम आम्ही परमात्मा. हे त्याला कळलं का नाही? म्हणजे अशा पद्धतीनं इतके ते दृढ झाले, इतक्या दृढ स्वरूपाचे त्या ठिकाणी ते असतात. आणि मग इतक्या दृढ स्वरूपाने तीव्र दृढ असणे जिज्ञासा भाव आणि अंतःकरणामध्ये त्याकरता ठेवतात. आणि काय करतात त्याने, तर ते त्या जिज्ञासेने ही योगाच्या जातो वेदास लंगुनी. आता हा वेदास लंगुनी जातो, म्हणजे कोणत्या वेदास लंगून जातो? महत्वाचा मुद्दा, शब्द ब्रह्म हा सुद्धा काय आहे, एक प्रकारचा वेद आहे. पण हा वेद कशासाठी आहे बरं? वेद शब्दाच्या रूपाने आलेला वेद, शब्द ब्रह्म आशेष तेची मूर्ती सुवेश, हे जे म्हणतो की नाही आपण, हा शब्द जो आहे ना, हा कोणत्या सत्तेत येतो? हा पारमार्थिक सत्तेत आहे का व्यावहारिक सत्तेत आहे? खरं पाहायला गेलं तर ही व्यावहारिक सत्तेमध्ये असतं. त्या राजाची नेहमी आपण कथा सांगत असतो का त्याला स्वप्न पडलं होतं, आणि ते स्वप्न कुठं व्यावहारिक सत्तेत होतं, प्रातिभाषिक सत्तेत होतं? तर ते प्रातिभाषिक सत्तेत होतं. आणि मग तिथंच त्याला साधू जो भेटला, तो कोणता असेल साधू? मग तो सुद्धा प्रातिभाषिक सत्तेतला साधू असतो. हे जसं प्रातिभाषिक म्हणजे समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो, तसं आता ह्या ठिकाणी हा कोणत्या सत्तेत आहे? व्यावहारिक सत्तेत आहे. हा वेद कुठं असणार आहे? व्यावहारिक सत्तेमध्ये आहे. मग ह्या शब्दरूपी असणाऱ्या वेदाचं काय करतो? उल्लंघन करतो. म्हणजे अशा प्रकारे याला शब्दरूपी वेदाची आता आवश्यकता आहे का? आणि जर ह्या शब्दामध्ये जर गुंतून पडला तर मग तो आपल्या गंतव्यस्थानाला प्राप्त करेल का? गंतव्यस्थानाला प्राप्त करत नाही. म्हणजे तो स्वरूपाशी ऐक्य पाहू शकत नाही. म्हणून अशा प्रकारे तो काय करतो? तो योगाच्या आणि बळाने काय करतो? जातो वेदास लंगुनी. आणि अशा प्रकारे त्या वेदाला लंगून जातो, म्हणजे वेदाचंही त्या ठिकाणी अतिक्रमण करून अतिक्रमण करून लंघून, आणि काय करतो? समरस म्हणजे ऐक्य भावाला प्राप्त होतो. हेच त्याला त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? खऱ्या अर्थाचं
फळ सांगितलेलं आहे. पुढे पहा. आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीवत्वा झाली होती अवधी, मग तेची पुढती निर्वधी नवी लाहे. बरोबर ना? आणि मागील जे सद्बुद्धी, आणि आणि म्हणजे काय, तसेच मागील जे सद्बुद्धी, मागील म्हणजे कोणती, मागील जन्मामध्ये असणारी काय सद्बुद्धी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आता मागील जन्मातली सद्बुद्धी, सद्बुद्धी म्हणजे तरी काय, आता सद्बुद्धी म्हणजे सद्बुद्धीचा अनेक प्रकारे विचार करता येतो. जसं तुकोबराय म्हणतात की नाही, काय, दुर्बुद्धी ते मना कदा नपजो नारायणा. दुर्बुद्धी मनामध्ये आणि कधीच त्या ठिकाणी उत्पन्न होऊ देऊ नको, निर्माण होऊ देऊ नको. मग काय व्हावा, की आता जसं मागे चिंता पाहिली की नाही, तशी ईश्वरा वाचून काही अनेक जया लानी नाही, ते एकच बुद्धी पाहे अर्जुना जगी. म्हणजे त्या असणाऱ्या ईश्वरा वाचून बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. हीच खरी सद्बुद्धी आहे ना, हीच खरी असणारी सद्बुद्धी. त्याच्यापेक्षा उलट त्या सद्बुद्धीचं वर्णन करताना माऊलीनं काय म्हटलं, की अशी जर सद्बुद्धी असेल, मग त्या सद्बुद्धीचं वर्णन करताना म्हटले, जेथन संचरे पाप पुण्य सूक्ष्म अति निष्कंप, आणि गुणात्रयातीत लेप न लगती जेथ. ज्या ठिकाणी गुणत्रयाचे लेप थोडे सुद्धा आहे का नाही, दाग अशा प्रकारे लागत नाही, अशी काय, आणि ते अल्पची हृदय प्रकाश आहे, आणि ते जर थोडी जरी हृदयामध्ये, अर्जुना ते पुण्यवंश आहे, अशी बुद्धी प्रगट होणं. उलट काय आहे, पुण्यवंश आहे, उलट ते फार पुण्यवान आहे. अर्जुना ते पुण्यवंश जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी आशेषही नाशे संसार भय. एवढी जरी सद्बुद्धी प्रगट झाली तर सर्व सर्व संसार भयाचा, संसाराचं भय सगळ्यात मोठं असतं, त्याचा काय होत असतो, नाश. दीपक हा, दीपक एका धाकुटी हा, परिभव ते भाऊ, प्रगटी तैही धाकुटी. जैशी दीपकडे का धाकोटी, परे बहुत तेजा ते प्रगटी, तैसे हे सद्बुद्धी थेकोटी म्हणू नये. हिला थेकोटी, हिला सामान्य, हिला लहान, अशा प्रकारे मात्र माऊली म्हणतात म्हणू नये. माऊलींचं आपण ऐकलं पाहिजे, आहे की नाही. आणि म्हणजे ह्या बुद्धीला ईश्वरा वाचून दुसरं काय आहे का, ते सतत ईश्वराचं चिंतन निश्चय करणारी बुद्धी आहे. आणि बाकीची बुद्धी आहे, पण तिला बुद्धी नाही, तिला दुर्बुद्धी म्हटले. यर ते दुर्मती, आहे का नाही, जे बहुधा असे विकरती, आणि तेथे निरंतर रमती अविवेकी. त्या दुर्बुद्धीच्या ठिकाणी कोण निरंतर रमतं बरं, त्या ठिकाणी दुर्बुद्धीच्या ठिकाणी अविवेकी. ज्या लोकांना विवेक नाही ते अविवेकी त्या दुर्बुद्धीच्या ठिकाणी काय निरंतर रमत असतात. बरं उलट त्या बुद्धीचं वर्णन करताना ती बुद्धी कशी साडली, ते म्हणले त्या बुद्धीमध्ये सुद्धा काय, तया वेद वादरता मणिवसे. त्या बुद्धीमध्ये सुद्धा काय, वेदाचं वर्ण म्हणजे वेद आधारे बोलते, केवळ कर्म प्रतिष्ठिती फरे, आहे की नाही, परिकर्म फळ आसक्ती धरून या, ती पण बुद्धीचे का नाही. आणि काय बुद्धीमध्ये असतं, त्या बुद्धीमध्ये फक्त एवढाच विचार असतो की येथ हे वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही, ते एकच येथ येथ. ऐसे अर्जुना बोलती पायी दुर्बुद्धी ते. ऐशी अर्जुना बोलती पाहे दुर्बुद्धी ते. अशा प्रकारे त्याला दुर्बुद्धी म्हणजे त्याच्यामध्ये फक्त स्वर्ग संसार म्हणते, संसारी जन्मे जे यज्ञाधिक कर्म की जे दुसऱ्या अध्यायामध्ये यम इमाम पुष्पताम वाचम, त्यामध्ये सारा विचार आलेला आहे का नाही. पण खरं तर पाहायला गेलं तर संसारी जन्मे जे आणि संसारामध्ये जन्माला यावं, येथ ये वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही, आयशे एकच बोलते ते पाहि दुर्बुद्धी ते, असं एवढंच त्या ठिकाणी बोलत असतात, ही दुर्बुद्धी. आणि माऊली म्हणतात काय, स्वर्ग संसार म्हणजे काय, ही नरक व्यथ आहे. म्हणून त्या पार्था स्वर्ग संसार नरक व्यथ आहे की नाही. म्हणून का बरं ही नरक व्यथ आहे, हे त्यांना का कळत नाही, त्यांना त्याची काय दृष्ट प्रत्यक्ष नजर दर्शन अजिबात झालेलं नसतं. म्हणून अशा पद्धतीनं त्याच्यात ते अविवेकी सतत रमतात. उलट माऊली म्हणतात, जैसे काय रांदवणी रस सोयनिके करून या मोले एके, तैसे भोगासाठी धाडती दसोधर्मा ते. म्हणजे फार त्या ठिकाणी काय करायचं, वेद कर्म करायचे, आणि ते वेद कर्म काय करायचे भोगासाठी, ऐक नाही.
आणि हे सगळं स्वधर्माचं पालन केलं, स्वधर्माचं अनुष्ठान केलं, पण हे धाडतात म्हणजे घालून देतात. उलट हे स्वधर्माने काय करायचं असतं, आपण आपल्या गंतव्यस्थानाला पोहोचायचं असतं, परंतु त्या असणाऱ्या लोकाला म्हणजे दुर्विचारी, दुर्बुद्धी, अविवेकहीन लोकाला मात्र अशा प्रकारे ते कळत नाही आणि न कळल्यामुळं आपल्या स्वधर्माला त्या ठिकाणी काय करतात, घालत असतात. म्हणून ती खरी दुर्बुद्धी. आणि सद्बुद्धी कोणती? ईश्वरा वाचूनी काही अनेकच या लहानी नाही, ती एकच बुद्धी पाही अर्जुना जगी, तिलाच काय म्हणायचं, ती झाली सद्बुद्धी. अशी सद्बुद्धी कुठं याला प्राप्त झाली? मागील जे सद्बुद्धी आणि मागील तसेच मागील जन्मामध्ये असणारी काय आहे? ही सद्बुद्धी. म्हणजे हा सद्बुद्धीवान पुरुष होता, आहे का नाही? याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुर्बुद्धी. मग हा तर स्वर्गाला गेला. काय करावं? स्वर्गाला गेला, ते गंतव्य स्थानावर पोचला नाही म्हणून स्वर्गापर्यंत गेला. कारण एक एक लोकाला पार करूनच पुढे जावं लागतं ना, आहे का नाही? स्वर्गलोक, मग सत्यलोक, मग वैकुंठ लोक, हे सारे लोकच आहे. आता तिथं पुढं राहिलं होतं जरा एक वैकुंठ लोकापर्यंत जर जायचं म्हटलं थोडक्यात, मग एक स्वर्गलोक होतं. पण तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी करायचीच होती, पावटणी पायवाट करून जायचंच होतं. संध्याकाळ झाली, मग थांबावं लागलं ना तिथंच, आहे का नाही? पुढं आणखीन जायचं होतं, पण पुढं मग त्या ठिकाणी ब्रह्मादिक पदे तुच्छ करीती सर्वदा, ती ब्रह्मादिक पद तिथं पण पुढं आहेचे. मग तिथून समजा निघलं संध्याकाळ, परत त्याला पुढच्या लोकाला गेल्याच्या नंतर तिथं पण थांबावं लागेल, म्हणजे ब्रह्मदेव व्हावं लागेल, ऐक नाही? आणि चांगलं उचलतं प्रयत्नाचं उचलतं पाऊल घेतलं तर काय करेल, जाईल आपल्या लोकाला. मग आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारण अशी त्या त्या आपल्या गंतव्यस्थानाला तो जाऊ शकतो. मग जाण्याकरता काय, आधी त्याला सद्बुद्धी त्या ठिकाणी असणं फार गरजेचं आहे. म्हणून ती सद्बुद्धी विशेष असणारी सद्बुद्धी आहे. म्हणून मागील जे सद्बुद्धी, मागील जन्मामध्ये असणारी जी सद्बुद्धी आहे, बर, तेथ जीवित्वा झाली होती अवधी. आणि त्या ठिकाणी काय, जीवित्वा जीवपणाची, आहे का नाही? म्हणजे त्याचा जीवपणा होतच त्या ठिकाणी, आयुष्य त्या ठिकाणी होतच त्या ठिकाणी. आणि काय झालं, अशी सद्बुद्धी त्या ठिकाणी प्राप्त झाली. पण सद्बुद्धी त्या ठिकाणी प्राप्त झाली, पण गंमत काय झाली, वेळ संपून गेली ना, अवधी आयुष्याची मर्यादा, आहे का नाही, ही संपून गेली. कधी कधी असं होतं की आपण पाहतो की लोक त्या ठिकाणी फार काबड कष्ट करतात, फार गरिबीतून वर येतात, आणि चांगले भोगाचे दिवस आले रे आले का हे निघून जातात, आहे का नाही? म्हणजे खरे खरे चांगले दिवस आल्याच्या नंतर हे राहत नाही. म्हणजे यांचं काय संपतो, यांच्या आयुष्याचा मर्यादा, यांची अवधी, यांचा शेवट होतो, आहे का नाही? म्हणजे जगायचं पुढं पण त्यांचं आयुष्य संपून जातं, आहे का नाही? आता ते काल पारदिवशी प्रसंग पाहिला, सगळं सगळं झालं फार, अगदी अगदी सगळं पार इकडं तिकडं सगळं. उलट 2 दिवस आता त्यांनी पुढं ढकलले. जाऊ दे, असू दे, तू मुद्दा गहू नये, मला एवढंच म्हणायचं. म्हणजे चांगले दिवस जवळ येतात, पण काय होतं, काय होतं, अवधी मर्यादा आणि संपून जाते अशा पद्धतीनं. मग आपण म्हणतो ते असले तर किती बरं झाले असतं. आता काय करता, पण ते नाही राहिले ना. पण मग तसं यांना ह्या ठिकाणी काय, मागील जन्मामध्ये खरी सद्बुद्धी प्राप्त झाली. म्हणजे हे सद्बुद्धीपर्यंत येऊन थांबले होते. म्हणजे इतकी सद्बुद्धी प्राप्त होणं सोपं नाही. परंतु अशा पद्धतीनं त्यांचा देह पडतो, शेवट होतो, आयुष्य संपत जातो, त्याची मर्यादा संपून जाते, पण सद्बुद्धी प्राप्त झाली, हे मात्र विशेष आहे. म्हणजे ही बाजू जमेची आहे का नाही? भले देह पडला तर पडू द्या, पण सद्बुद्धी तर प्राप्त करून पाडला का नाही, मग तो वायाला जाईन का? तो अजिबात सुद्धा वायाला जाणार नाही. माऊली म्हणतात, तीर्थ जीवित्व झाली होती अवधी. आणि अशा पद्धतीनं त्याच्या जीवित्वाची काय, अवधी आणि वेळ आणि अशा पद्धतीनं संपत आलेली होती, मर्यादा संपली होती. मग त्याची पुढती निर्वधी नवील आहे. इथं जरा माझं थोडं हे अक्षर लागल्यामुळे जरा वरती गेलं, असो. नवीच आहे ना, नवील आहे, निरवधी नवील आहे, निरवधी. निर्वधी नवील आहे. हा, ठीक आहे. मग त्याची पुढती, निरवधी म्हणजे त्याची पुढती म्हणजे काय, त्याची पुढती, त्याची कोणती, मागच्या जन्मातली सद्बुद्धी, त्याची पुढती म्हणजे ते पुढती म्हणजे पुढल्या जन्मामध्ये काय, त्या ठिकाणी काय होते, नवील आहे, नवीन अशा पद्धतीनं प्राप्त होते. म्हणजे कुऱ्हाड पूर्वीचीच होते ना आपली, पण बराच दिवस झालं गंजली होती ना, म्हणून लाकडं तोडायला आता कामाची नव्हती. पण मग त्या कुऱ्हाडीला जर आपण चांगली धार वगैरे लावली तर कुऱ्हाड तीच आहे ना, का कुऱ्हाड बदलली आता आपण?
पण चांगली धार लावून चकाचक आहे का नाही, अशी कुऱ्हाडे. तशी या ठिकाणी बुद्धी होती, सद्बुद्धी होती. पण ती कोणती होती? त्याची म्हणजे त्या मागच्या जन्मातलीच असणारी सद्बुद्धी. नवीन आता मात्र ती मिळवलेली नाहीये. पण मागच्या जन्मामध्ये ती कशी होती? अवधी होती, तिला मर्यादा होती, आहे का नाही, ती छोटी होती, संकुचित होती. पण या जन्मामध्ये काय झाले बरं आता? ती निर्वधी म्हणजे अतिशय व्यापक स्वरूपाची त्या ठिकाणी झालेली आहे. व्यापक स्वरूपा म्हणजे तिला जसं तुम्ही ते व्यासांचं वर्णन नेहमी करता की नाही, नमोस्तु व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय यत्पत्र नेत्र, आहे का नाही, नाना कथारूपी भारती प्रगटल्यासे त्रिजगती आविष्कारुणी महामती व्यासांची या. नमस्कारुणी महामती काय? व्यासांची या. पुढं काय? ना तरी नागरांतरी वशिजे, ना तरी नागरांतरी वशिजे, तरी नगरीचे व्हायचे तसे व्यास व्यक्ती तेजे अलंकारी धवळत जग, आहे का नाही, हे सगळं जग व्यासा. म्हणून महाभारती जे नाही ते नोहेच लोकेत्री येणे कारणे म्हणिपे पाहे व्यासोचिष्ट जगत्रयी. म्हणजे ही किती बुद्धी कशी आता ही व्यासांची? ती मर्यादा आहे का? ती अवधी आहे का तिला? ती किती व्यापक, ती निर्वधी आहे का नाही, निर्वधी म्हणजे अमर्यादित, इतकी व्यापक स्वरूपाची त्याची ती बुद्धी होती. मागच्या जन्मामध्येच झाली होती बुद्धी, पण देह संपला ना, देहाची मर्यादा संपली, आयुष्याची मर्यादा संपली. पण तीच बुद्धी काय पुढच्या जन्मात त्याला काय झाली? कामाला अशा पद्धतीनं आले, म्हणून त्याची पुढती निर्वधी लाहे. आणि अशा प्रकारे तीच असणारी सद्बुद्धी पण पुढील असणाऱ्या जन्मामध्ये निर्वधी लाहे आणि अमर्यादित अशा स्वरूपाचे त्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असते. चला पुढे पहा. ते तर सदैव आणि पायाळा, तसे ते तर सदैव आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा, मग देखे जैशी अवलीळा पाताळ धने. काय म्हणतात माऊली? ते तर सदैव आणि पायाळा. आता त्या ठिकाणी सद्बुद्धी प्राप्त झाली, हा मुद्दा नोट करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला थोडी संगती लावायला बरं पडतं. तिथं त्या ठिकाणी तिथं कुठं आहे? त्या सद्बुद्धीच्या ठिकाणी कोण आहे? सदैवा म्हणजे दैववान, भाग्यवान. आपण म्हणतो की नाही, भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया, तरले हा भरवसा नामधारकाचा ठसा. याला काय म्हणायचं? भाग्यवान, आहे की नाही. भाग्यवंता ह्याची काम मापी नाम वैखरी. हा कोण आहे? मापी नाम, सतत नामस्मरण त्याचं चालतं. हे कोण आहे? याला भाग्यवान असं म्हटलं जातं, याला दैववान असं म्हटलं जातं. म्हणून तेथ म्हणजे त्या सद्बुद्धीच्या ठिकाणी हा कोण आहे? भाग्यवान पण आहे, म्हणजे दैववान आहे, भाग्यवान आहे, नशीबवान आहे. आणि पायाळा, आणि त्या ठिकाणी तो कोण आहे? पायाळा शब्दाचा अर्थ काय होतो? आता आपण पाहतो की नाही, आपला जन्म कुठून होतो असतो? आपण येताना डोक्याकून येत असतो, बरोबर की नाही. आपला जन्म डोक्याकून होत असतो, शिराकून होत असतो. पण याचा जन्म कुठून होतो? पायाकून होतो. म्हणून याला ह्या ठिकाणी काय म्हणायचं? पायाळू असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग आता मला सांगा, जे डोक्याकून जन्मतात आणि जे पायाकून जन्मतात, डोक्याकून तर सगळीच येतात जन्माला, आणि पायाकून कोणी जर जन्माला येत असेल तर त्या डोक्याकून येणाऱ्यापेक्षा हा कोण झाला? विशेष झाला, ऐक नाही. मग पायाळू शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? हा भाग्यवान तर आहेच आहे, पण त्या भाग्यवंतामध्ये हा विशेष असणारा भाग्यवान आहे, असं सरळ अर्थ होतो ना, सरळ अर्थ होतो. आणि ते तर सदैव म्हणजे त्या ठिकाणी, त्या सद्बुद्धीच्या ठिकाणी आणि त्या जन्मात हा त्या ठिकाणी कोण आहे? सदैवा. अशा प्रकारे तो दैववान आहे, त्या ठिकाणी तो भाग्यवान त्या ठिकाणी आहे. आणि पायाळा, आणि त्यातल्या त्यात तो पायाळा म्हणजे विशेष स्वरूपाचा त्या ठिकाणी आहे. आणि वरी दिव्यांजन होय डोळा, आणि वर म्हणजे त्यातल्या त्यात, आणि दिव्यांजन कोणाच्या डोळ्यात घातलंय? त्याच्या डोळ्यात घातले, आहे का नाही. जो कोण आहे? ज्याची सद्बुद्धी त्या ठिकाणी विशेष स्वरूपाची आहे, निर्वधी आहे, अमर्याद त्या ठिकाणी आहे, जो भाग्यवान त्या ठिकाणी आहे, जो पायाळ म्हणजे विशेष स्वरूपाचा आहे. आणि मग आता हे सगळे अधिकाऱ्याचे लक्षण आले का नाही? याच्यात कुठं याला कमी पडतं? काय? काहीच कमी पडत नाही. आणि त्याच्यामध्ये काय घातलं? दिव्य अंजन, आहे का नाही. दिव्यांजन शब्दाचा अर्थ काय करायचा बरं त्या ठिकाणी? दिव्य अंजन शब्दाचा असा अर्थ होऊ शकतो ज्ञानांजन,
ज्ञान. तुम्हाला जर कोणत्या ओव्या अशा आठवत असेल तर लगेच सांगत चालायच्या, म्हणजे सोपं होतं. आठवतं काय बघा बरं. माऊली म्हणतात की नाही, जैसा डोळा अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फाटा फुटे. मग वास पाहिजे तीर्थ प्रगटे महानिधी. जैसा डोळा अंजन भेटे म्हणजे डोळ्याला जर अंजन घातलं कोणतं, वैकुंठ वैकुंठीचे मूळ पीठ आहे का नाही, वैकुंठीचं मूळ पीठ तो परमात्मा. डोळा घालिता अंजन तमीर दृष्टी गेली काय. बघा बरं कोणाला येत असेल तर, बऱ्याच दिवसातून म्हणलो मी. ती मेर दृष्टी गेली, डोळा पडळ आलं होतं काहीतरी बघा तिथं. वैकुंठीचे मूळ पहिले अंजन तिमिर दुःख गेले तिथले भ्रांतीचे पडळ. हा तिमिर आहे का नाही, भ्रांती तिमिर दुःख गेले आहे का नाही, दुरिताचे तिमिर जावो तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. हा पडदा आला होता ना, हा कोणता, भ्रांतीचा. आणि हा गेला का नाही, हा गेला त्या ठिकाणी. पण ते डोळे कोणाचे होते, ते डोळे कोणाचे होते हे फार महत्वाचे आहे. ते डोळे मात्र पायाळूचे होते, हे लक्षात घ्या. पुंडलिक हा कोण आहे, हा पायाळू आहे. पुंडलिक भक्त राज पूर्वी साधी येले काज आहे का नाही, त्याला म्हणायचं पायाळू. त्याच्यात त्याला विशेष असं म्हणायचं आहे का नाही. श्रीगुरु निवृत्तीनाथ मार्ग दाविला सोजवळ, याला म्हणायचं पायाळू. हे विशेष जिथं 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 विशेष पायाळू म्हणलं का जिथं विशेष शब्दाने अर्थ घेतला तरी आपल्याला त्या ठिकाणी त्याचा अर्थ लागू शकतो. पण त्या ठिकाणी काय, जसं आता त्या 15व्या अध्यायामध्ये पण ओवे आलेले बघा. तैसे मोक्ष दिले ज्ञान येथ किरणा यान परी थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. त्याच्यामध्ये पण बघा ना ओवी आलेली बघा, कोणाला आठवत असेल तर. जे पाताळीचे हिने निदान हा दाविले अंजन हा परी भावके लोचन पायळूचे. पाताळीचे निधन दाविल किर अंजन, ते अंजन तुम्हाला दाविल. कोणतं अंजन, ज्ञानांजन. पाताळीचे, पाताळात असणारं, जमिनीत खाली खोलवर असलेलं निदान. निदान म्हणजे तो असणारा ठेवा आहे का नाही. तुका म्हणे नाही जाणीव अंतरी, आणि अंतरी या थारा आनंदाचा. इतका आनंदाचा ठेवा त्या ठिकाणी काय आहे. पण कधी पाहायला भेटेल, पाताळीचे निधान. निदान ठेवा खजिना आहे का नाही. पाताळीचे निधान दाविलं काय, पाताळीचे ही निधान दाविलं किर अंजन. किर म्हणजे खरोखर निश्चयाने दाखवेल त्या ठिकाणी. परिलोचन व्हावे काय, परी व्हावे लोचन पायाळूचे. पण त्या ठिकाणी लोचन म्हणजे डोळे कोणाचे असले पाहिजे, पायाळूचे असले पाहिजे. त्याच्या अंतःकरणामध्ये तीव्र जिज्ञासा असले पाहिजे, त्याचे डोळे असेल. म्हणून म्हटले तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ किर नाही आन. याच्यात काही अन्यथा नाही, निसंशयपणे देईन. परी पण थारे ऐसे मन थारे परी त्याची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. ते मात्र मन बुद्धी चित्त हे काही एकच आहे, पण ते कसं असलं पाहिजे, शुद्ध मात्र त्या ठिकाणी असायला पाहिजे. त्याच्या खालीच परत तीच विरक्ती वाचून तरी काय? विरक्ती वाचली काही ज्ञानाशी तरण्याची नाही हे विचारून ठाई ठेविले देव. त्याच्या खालची ओवी लगेच. हा त्याच्या खाली परी हे विरक्ती वाचून काही ज्ञानाशी, हे ज्ञान तगणे राहील, टिकून राहील का, हे आपलं ज्ञान टिकून राहील का. विरक्ती वाचून हे विचारून हे ठाई ठेवले. हे पक्कच देवाने विचारून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं सांगितलेलंच आहे. हे असणं फार त्या ठिकाणी काय, हे पाताळीचं निदान सांगितलं. हे पाताळीचं निदान म्हणजे काय बरं. आता इथं असा एक अर्थ होऊ शकतो आपला, की आता हे जमीन आणि जमिनीच्या खाली ना ते निदान. 9व्या अध्यायामध्ये पण ओवी आलेले बघा. वरी बैसुनी उपवास करे, पण खाली आतमध्ये आहे का नाही, आतमध्ये आहे ना. मग हे काय आतमध्ये, म्हणजे हे शरीर ही पण जमिनीचे आहे का नाही. आणि ह्या जमिनीला पडदे नाही का, ह्या जमिनीला पडदे, ह्या जमिनीला कोश पण आहेत. म्हणजे कोणते इथं इथं पाहत असताना, हे देह पाहत असताना 3 प्रकारचे देह आपल्याला त्या ठिकाणी सांगितले. आणि कोश किती सांगितले, 4 ना. 3 देहामध्ये कोश किती असतात, 4 असतात ना, का 3च असतात कोश, किती असतात, किती कोश असतात बघा बरं. 5 कोश असतात आहे की नाही. म्हणून जर एखादा म्हणला 3 आणि एखादा म्हणला 2 तर भर दिवसा विषय ओदरोडं पडल्यासारखं होईल ना. म्हणजे एवढं सगळं करून असं नाही झालं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे थोडं. म्हणजे हे 5 कोश, आता ते 3 प्रकार.
आनंदमय कोश, ज्ञानमय पहिला कोश, पहिला 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 जो कोश असतो ना त्याला अ, हे स्थूल देह असतो हा अन्नापासून पुष्ट होतो ना, त्याला अन्नमय कोश म्हणायचं. त्याच्यानंतर मनोमय प्राणमय कोश म्हणायचं. नंतर तो प्राणमय कोश म्हटला. त्याच्यानंतर मनोमय कोश असं म्हटला. त्याच्यानंतर विज्ञानमय कोश म्हटला आणि त्याच्यानंतर आतमध्ये सगळ्यात हा आनंदमय कोश, असे 5 प्रकारचे कोश आहे. बहुतेक लोक आणि चांगले चांगले कुठं राहतात फसून, त्या आनंदमय कोशामध्ये फसून राहतात. पार अगदी तिथं काय सांगितलं, कोणी रोईची पूजा करेल, कोणी फावड्याची पूजा करेल, कोणी वडाची पूजा करेल आणि त्या वडालाच देव मानतात. आपण ते कार्यकारणामध्ये भेदच पाहत नाही. कार्य काय आहे, कारण काय आहे का नाही, हे त्याला कळत नाही आणि त्याच्यातच त्यांना आनंद वाटतो. हाच कोणता आनंद आहे? हा आनंदमय कोशातला असणारा काय आहे, आनंद त्या ठिकाणी आहे. मग त्या आनंदामध्ये त्यांना अभिनिवेश होत असतो आणि खरं तर असा जो अभिनिवेश होत असतो ना, तो खरा आनंदच नाही, तो विषयाच्या सापेक्ष असणारा आनंद आहे. आणि नेहमीच उदाहरण पाहतो, नदीला जर पाणी एकदम जोराचं आलं आहे का नाही, तो एकदम कसा असतो, अभिनिवेश असतो. काय पाणी, पण ते काही जास्त काळ टिकून राहतं का? ते टिकून न राहणारं आहे. मग खरं खरं पाणी कोणतं? एक सारखं वाहणारं पाणी असतं, ते खरं पाणी. तसा हा आनंद कसा आहे? आनंदाचे डोही आनंद तरंग, असा स्थिरतेचा आनंद असतो. हा कायमस्वरूपी टिकणारा त्या ठिकाणी आनंद असतो. असो, आता तो जास्त विषय वाढत चालतो. कशावरून चाललं आबा होतं? हा. इथं असं घेता येते का की म्हणजे तेथ सदैव आणि पाया म्हणजे तिथं एखादा भाग्यवान किंवा पायाळू दैववान जो मनुष्य असतो, वरी दिव्यांजन उभे डोळा म्हणजे त्याच्या डोळ्यामध्ये अंजन घातलेले, पायाळू माणसाच्या डोळ्यामध्ये जर अंजन घातलं हम्म. म्हणजे काजळ घातलं तर त्याला त्या जमिनीच्या आतमध्ये म्हणजे जसं पाणी बघणारे लोक असतात त्यांना जमिनीच्या आतलं पाणी दिसतं, हम्म. तसं त्या पायाळू लोकांना जमिनीच्या आतलं धन दिसतं. त्याप्रमाणे तेच म्हणजे तेच ते सद्बुद्धीचं हा तेच चाललं ना. हा, म्हणूनच म्हणलं ना, मग देखे जैसे अवलेळा पाताळ धने. इथं देखे जैसे, पाहतो जसा कसा अवलेळा. अवलेळा म्हणजे त्या ठिकाणी कष्ट केलं का? कष्ट तुम्हाला आता तुम्ही पाण्याचं मशीन आणता मग पाहता ना, काहीतरी करताना. इथं तसं तो पाहतो का? इथं दिलं काय शब्द? अवलीळा. अवलीळा म्हणजे काय झाला? त्या ठिकाणी स्वाभाविकपणे सायास न करता, कष्ट न करता, प्रयत्न न करता अशा पद्धतीनं पाहतो. देखे पाहतो काय? पाताळ धने. पाताळाखाली, जमिनीच्या खाली असणारं म्हणजे 3 देह आणि 5 कोशाच्या पलीकडं असणारं जे तत्व आहे, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारे ते उपाधी माझी गुप्त. हे त्याला दिसतं का नाही? आता पुढच्या ओव्या नाही म्हणायच्या, बस एवढं लक्षात आलं. पुढे बघा. तुका म्हणे होता ठेवा, तो या तो या भावा भावा सापडला ना ठेवा. असं अचूक आलं तर बरं वाटतं, नाही तर मग एकटा झुलता बोलवता असतो. असो, चला. तैशे दुर्भेद जे अभिप्राय, का गुरुगम्य हन ठाय, तेथ सोरस विन जाय बुद्धी तयाची. काय म्हणतात? तेथ. तेथ म्हणजे त्या ठिकाणी काय आहे? दुर्भेद. आता काही काही गोष्टी अशा असतात की त्याचा आपल्याला भेदन करता येत नाही. काही काही गोष्टी असतात त्या कशा असतात, त्याचा आपल्याला भेद उघड होत नाही. म्हणजे त्या गोष्टी कशा झाल्या, ज्याचं भेदन होत नाही. त्या गोष्टी कशा आल्या? दुर्भेद. दुर्भेद किंवा इथे काय दिलं बघा बरं. दुर्भेद म्हणजे 15 नंबर. बुद्धीने उलगडा होण्यास कठीण असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? दुर्भेद. अशा गोष्टी त्या ठिकाणी म्हटल्या जातात. आणि त्या दुर्भेद जे अभिप्राय म्हणजे त्या दुर्भेद, जसं वेदांत शास्त्राचे काही काही सिद्धांत असतात, ते सिद्धांत आपल्याला सहजासहजी त्या ठिकाणी काय कळत नाही. जसं उदाहरण द्यायचं झालं तर ते व्यास आणि गणपती त्यांच्यामध्ये काय ठरलं होतं? आम्ही म्हणे सांगतो तुम्हाला, पण काय करायचं? त्याचं आधी काय करायचं? आकलन करायचं, समजून घ्यायचं आणि मग तुम्ही लिहायचं. आणि जेव्हा त्या व्यासांना आणि आपलं काही जरी बाकीचं अंकिक काम जर करून घ्यायचं असेल तर काय करायचे? ते गणपती बाप्पांना असं काहीतरी कूट मध्ये घालायचं. काही काही कुठ अभंग असतात ना त्या ठिकाणी, ते कळत नाही आपल्याला. आता उदाहरण द्यायचं झालं तर असं एखादं तुम्ही म्हणता ना, मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, असं हे कुठे कराय? हे मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी, हे कसे कुठे? तुका म्हणे वरणू काय, बायको नवऱ्याची माय, पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी, ऐक ना आधी होता बाला पर्यारा. हे सगळं काय? आता हे सगळं सामान्याला कळन का? हे जरा थोडं कुठंच वाटतं का नाही? हे सगळं कुठंच आहे त्या ठिकाणी, आहे का नाही? मग याचा भेद होतो का सगळ्या सामान्याला?
होत नाही त्या ठिकाणी. म्हणजे हे कसं आहे, हे दुर्भेद आहे, याचं भेदन करण्यास कठीण आहे. म्हणजे हे बुद्धीला सहजासहजी आकलन होत नाही. म्हणजे याचा असणारा विचार, ह्या गोष्टी किंवा हे एखादा वेदाचा म्हणा, सिद्धांत म्हणा, हे सगळ्या काय गोष्टी इतक्या दुर्भेद असतात काय बुद्धीनं सुद्धा त्याचं निश्चय आकलन अशा प्रकारे मात्र करता येत नाही. त्याचा असणारा जे अभिप्राय, त्याचा असणारं जे तात्पर्य, याला मात्र सांगताना, याला मात्र उघड करताना, याला मात्र निश्चय करताना अजिबात सुद्धा वेळ लागत नाही. हे यातलं सांगायचंय. म्हणून म्हणतात मग देखे जे आपलं मग तैसे दुर्भेद जे अभिप्राय, म्हणजे काही गोष्टी वकल करण्यास, उघड करण्यास, भेदन करण्यास कठीण असतात. त्या सर्व कठीण असणाऱ्या गोष्टींचा आणि जे अभिप्राय आणि सर्व अभिप्राय तात्पर्य आणि सर्व त्याला त्या ठिकाणी काय होतं, कळतं त्या ठिकाणी. का गुरुगम्य हान ठाये, आहे की नाही. काही गोष्टी असतात त्या कशा असतात, गुरुगम्य, आहे की नाही, त्या इतक्या अगम्य असतात की ते फक्त त्याचं वर्णन गुरुच करू शकतात. गुरु वाचून मात्र त्या गोष्टी आपल्याला कळणं सुद्धा शक्य नसतात. म्हणजे त्या गोष्टी कशा असतात, गुरुगम्य त्या ठिकाणी असतात. गुरुच त्याचं वर्णन त्या ठिकाणी अशा पद्धतीनं सांगू मात्र शकतात. म्हणजे अशा असणाऱ्या गोष्टी त्याचं सुद्धा काय होतं, त्याचं सुद्धा गुरु वाचून हा अशा प्रकारे काय करतो, आकलन करू शकतो. त्याचाही त्या ठिकाणी काय करू शकतो, निश्चय करू शकतो. म्हणजे ज्या दुर्भेद असणाऱ्या गोष्टी त्याचं तात्पर्य याला कळतं, जे गुरु वाचून कळण्यास कठीण आहे त्या गोष्टी सुद्धा याला काय आहे त्या ठिकाणी सहजच अशा पद्धतीनं आकलन होतात. तेथ सौरसी विन जाय बुद्धी तयाची. आणि त्या ठिकाणी तेथ म्हणजे त्या ठिकाणी सौरसे विन जाय. सौरसी विन जाय म्हणजे काय, सहजच स्वाभाविकपणे तेथ जाय आणि त्या ठिकाणी जाय बुद्धी तयाची. आणि जाऊन काय करते बुद्धी तयाची, अशा प्रकारे त्या ठिकाणी बुद्धी जाऊन काय करते, त्याचा निश्चय करते. मग ही बुद्धी कशी असेल बरं. आपण दादांच्या मुखातून त्या बुद्धीचं वर्णन ऐकतो, कोणाला आठवत असेल तर सांगा. बरेच 5-6 बुद्धींचं वर्णन आलं. काय बुद्धी ते, कर्पूर बुद्धी, गौर बुद्धी आहे, कर्पूर बुद्धी, कुशाग्र बुद्धी, कर्पूर बुद्धी, गौर बुद्धी, तैल बुद्धी, अजून काय मिनी बुद्धी, खुगीर बुद्धी, शेनी बुद्धी, आणि ते धूपणारी कोणती बुद्धी, धूपच चालणारी बुद्धी ती आहे नाही, गौर बुद्धी म्हटलं ना, गौरीसारखी धूपत राहते तशी बुद्धी. शेणी म्हणजे पारच विजून टाकणारी. खोगीर म्हणजे तो बंब्या काढून घेतला का परत ते छिद्र बंद होतं, आहे की नाही. मेनी बुद्धी म्हणजे मेनाला जसं छेद पाडून ठेवलं तर ते 12 महिना तेवढंच राहतं, तसं लोकांचं तेवढंच असतं. काही तैल बुद्धी म्हणजे एवढं थोडं सांगितलं तर त्याला एवढं सारं कळतं. कर्पूर बुद्धी म्हणजे काय, नुसतं अग्नीच्या जवळ नेलं का लगेच पेट घेणारे, म्हणजे पुढं काय सांगायचंय ते सांगण्याच्या आधी यांचं लगेच तयार असतं. आणि कुशाग्र बुद्धी म्हणजे गवताचं असणारं जे टोके, सुईचं टोके इतकं आग्रह असतं, तसं त्यांचं ऐकणं कसं असतं, इतकं छोटं, इतकं बारकाईनं ते ऐकलं असतं त्यांनी. इतकं त्यांचं तंत्र जसं आता मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलं, याच्यात काही चुकीचं होतं का, जसं आहे तसंच आहे ना, तसं त्या ठिकाणी ते श्रवण करणारे असतात. अशा प्रकारची त्यांची काय विशेष स्वरूपाची, म्हणजे ते धुपणारी वगैरे ते टाकून द्या मेनी वगैरे, पण इथं कशी कुशाग्र बुद्धी, तैल बुद्धी, कर्पूर बुद्धी, ह्या अशा प्रकारची ती सद्बुद्धी त्या ठिकाणी होत असते. म्हणून त्याला दुर्भेद असणाऱ्या गोष्टीचं तात्पर्य लगेच कळतं, गुरुगम्य असणाऱ्या गोष्टीचं तात्पर्य लगेच कळतं. तिथं कष्ट वाचून, प्रयत्न वाचून, सौरसेवीनं स्वाभाविकपणे ती बुद्धी त्या ठिकाणी जाते आणि अशा प्रकारचा ती निश्चय करणारी बुद्धी त्या ठिकाणी असते. पुढे पहा, बळीये इंद्रिय येती मना, मन एकवटे पवना, पवने सहजे गगना, मिळोची लागे. बळीये, आता त्या ठिकाणी बघा याची बुद्धी किती लाभदायक असते आणि किती निश्चयकारक असणारी बुद्धी त्या ठिकाणी असते. का कुर्मो जया परी वाईला अवेव पसरी, ना तरी इच्छावंशी आवरी आपुले आपण, तैशी इंद्रिय आपैते होती, जया ते म्हणतील करती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातळी असते. तयाची कासो कसं आपलं अवयव सर्व आतमध्ये ओढून घेतं, घे म्हटलं का घेतं आहे का नाही, तसं याची इंद्रिय सगळी आपण म्हटलं तसं वागतात की नाही. तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातळी असे, त्याचीच प्रज्ञा, त्याचीच बुद्धी, त्याची प्रतिभा विशेष स्वरूपाची झालेली असते. तशी याची प्रतिभा विशेष नाही का, याची बुद्धी विशेष नाही का,
विशेष असणारी बुद्धी, म्हणजे ह्या इंद्रिय त्या ठिकाणी आता आपण मागं पाहिलं, इंद्रिय काय सामान्य का बरं? इंद्रिय विषय सेविती ते शोक हर्ष उपजती, ती आंतरी आपले विती संगे येणे. आणि या इंद्रियांचा स्वभाव कसा आहे? या इंद्रियांना विषया वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही. ऐक नाही, या अनेक सर्वता त्यांना इतर मात्र कुठं समाधान वाटत नाही. ऐक ना, अनेक सर्वता रम्य नाही, त्यांना बाकीच्या ठिकाणी रमणीय मात्र वाटत त्या ठिकाणी नाही, अशी असणारी इंद्रिय. आणि ही इंद्रिय सोपी आहे का? इंद्रिय आता त्या मला वाटतं दुसऱ्या अध्यायात त्याच्यात काय बरंच वर्णन आलेलं आहे. त्याच्यामध्ये इंद्रिय काय स्वत्रादी इंद्रिय आवरती, परे रसना नियमो न करते. ऐक नाही, स्वत्रादी फक्त कोणत्या इंद्रिय आवडतात? बाकीचे, पण एक स्वत्रादी आवरत नाही. ऐक नाही, स्वत्रादी इंद्रिय आवरती, परिरसना म्हणजे जीव आवरत नाही. ऐक नाही, मग त्याने काय होतं बरं? पुढे म्हटले, स्वत्रादी इंद्रियावरती रसना नियमन करते, ते सहस्र वदा कवळजती विषयीय इंद्रिय विषय सेवती, ते शोक हर्ष उपजती, ते आंतरी आपले विती संगे येणे. असंच ना? जाऊ दे मध्ये आता ते मग त्याच्या पुढे एक बघा अजून गोवी आलेली बघा काहीतरी, जया ते अभ्यासाची घरटी, यमनियमाची ताटी, जे सदा मना ते मोठी धरुणी आती. माऊली तिथं सांगतात बघा, जिथं त्याने बघा बरं काय काय केलं. जया ते अभ्यासाची घरटी, त्याने घरटे केले, कशाचे केले? अभ्यासाची घरटी करून ठेवली, आहे का नाही? म्हणजे ते जसं सुदर्शन यावा घरटी फिरे होती, आहे का नाही, तसं यांनी काय केले? सतत अभ्यासाची घरटी करून ठेवलेलं आहे त्या ठिकाणी. जया त्या अभ्यासाची घरटी, यम नियमाची ताटी, आणि यांनी ताटी कोणती लावून घेतली बरं? यम आणि नियमाची अशी ताटी करून त्याने काय लावून घेतलेली, आहे का नाही? जया ते अभ्यासाची घरटी, यम नियमाची ताटी. पुढं काय म्हटलं बघा बरं, मी आता विसरून गेलो. मनात ते सदा मुठी धरून या. मनात ते सदा मुठी धर, जे आपल्या मनाला सतत आणि मनात मुठी धरून राहतात, आहे का नाही? मनात ये. आणि त्याचं वर्णन माऊली पुढच्या ओळीमध्ये करतात बघा बरं, आठवतं का पुढं? तेही किजत का सविस या इंद्रियाची तेही किजत का सविस या इंद्रियाची प्रोढी आयशी, जैसे मंत्रज्ञाते विवशी भोलवी, आहे का नाही? जैसे मंत्रज्ञाते विवशी भोलवी का, म्हणजे काय म्हटलं या ठिकाणी? तेही किजत का सविस, कोण? जया त्या अभ्यासाची घरटी, यमनियमाची ताटी, जे मनात ते मोठी धरून अशी आपल्या मनाला मोठी धरून असतं, तेही किजत का सविस, ते सुद्धा इतके का सविस होतात, त्यांची सुद्धा हे इंद्रिय काय करतात? मोठी परवड करतात. तेही किजत का सविस, ऐशी इंद्रियाची प्रोढी, इतकी इंद्रियाची प्रोढी बळकटीपणा असतात. जैसे मंत्र त्यांते बोलवी विवशी, ती विवशी असते ना, एक पिशाच्य असते, आहे का नाही? श्री नावाचं पिशाच्य, श्री तत्वाचं विचाराचं पिशाच्य असतं, आहे का नाही? आणि तिला काय म्हणलं तर विवशी, आहे का नाही? ती काय करते? तिला विवशी म्हणतात, कोणी हाडळ म्हणतो, कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं. ती मंत्रज्ञ, ते मांत्रिक असतो, आहे का नाही? त्याला ते आवाक्यात आणण्याचं काम करतो तो, त्याला सुद्धा भुलवण्याचं काम करते का नाही ती विवशी. अशा पद्धतीनं हे विवशीप्रमाणे कोण आहेत? हे इंद्रिय त्या ठिकाणी म्हटलेले आहेत. आणि असे कठीण असणारे इंद्रिय इथं माऊली काय म्हणतात? बळीये इंद्रिय त्या ठिकाणी फार काय? त्या ठिकाणी फार बलवान आहे. असे इंद्रिय बलवान येती मना. अशा प्रकारे काय? हे इंद्रिय मना येते म्हणजे काय? मनाच्या अधीन होतात. मनाच्या अशा पद्धतीने काय होतात? स्वाधीन त्या ठिकाणी होत असतात, मनाच्या आवाखात येत असतात इंद्रिय. मन एकवटे पवना, आणि मग मन काय होतं? मन एकवटे. पहिल्यांदा आपण प्राणाचा निरोध करायचा होता. कशासाठी निरोध करायचा होता? कारण हे मन जे आहे, हे मन स्वतः कुठं जातं का? या मनाला जर जायचं असेल तर कशाचा आधार घ्यावा लागतो? प्राणाचा आधार घेऊन हे मन अशा पद्धतीने काय आहे? बाहेर त्या ठिकाणी जात असतं. म्हणून हे मन कशाच्या आधाराने राहतं? तर प्राणाच्या पवनाच्या आधाराने त्या ठिकाणी राहत असतं. म्हणून आता हे मन बाहेर का जात होतं? इंद्रियांमुळे जात होतं. इंद्रियाला काय आवडतं बरं? विषय आवडत होते. पण आता त्या ठिकाणी इंद्रिय मनाच्या ताब्यात आलेत का नाही? मग मन आता कोणाच्या ताब्यात जाईल? मन कोणाच्या ताब्यात जाईल? मन त्या ठिकाणी प्राणाचा निरोध, चित्ताचा निरोध चालला होता ना, म्हणजे ते प्राणाच्या काय होईल? मन आधीन त्या ठिकाणी होईल, म्हणजे स्वाधीन होईल. आणि प्राण कुठं जातात? प्राण आपण मागं पाहिलं की नाही,
त्याने अष्टांग योगाची साधना, कुंडलिनी योग वगैरे सगळा पाहिला. म्हणजे काय करायचं, सुरुवातीपासून मूलाधारापासून सुरुवात केली. पहिल्यांदा मूलाधार सांगितलं, त्याच्यानंतर काय स्वाधिष्ठान सांगितलं, मणिपूर सांगितलं, पुढं काय हृदयापाशी अनाहत सांगितलं, विशुद्धी सांगितलं, आज्ञा सांगितलं आणि सहस्रदळ कुठं असतं, ब्रह्मरांध्रामध्ये असतं. त्याला मृज्ञ आकाश, चिद आकाश हे शेवट म्हणलं ना त्या ठिकाणी, हे शेवट म्हणलं. मग हा पवन कुठं जातो, ती कुंडलिनी म्हणल्यावर ते शिवशक्तीचं समावेशन होतं, आहे का नाही. आणि मग त्या ठिकाणी काय, हा पवन आहे का नाही, हा वायू जो असतो हा कुठं होतो, त्या दोघांच्या ऐक्यामध्ये हे नष्ट होऊन जातो. हा पण त्या ठिकाणी म्हणजे हा तिथपर्यंत गेला. मग तिथपर्यंत गेल्याच्या नंतर त्या योगाला काय होते, समाधी लागते. आता इथं कुठं समाधी लावले का त्याने, समाधी लावायचं काही काम राहिलं का. म्हणजे अशा प्रकारे अष्टांग अंगाच्या समाधी वाचून अशा प्रकारे काय याला सहजच या ठिकाणी काय कष्टा वाचून अशा पद्धतीचे काय समाधी लागते. समाधी लागण्याच्या आता रात्री दादाने कथेमध्ये सांगितलं, लोप धली नांदी लागली समाधी, मूढ जन नर नारे लोकारे, ऐक नाही. समाधीचे अनेक प्रकार त्याच्यामध्ये आपल्याला विचारात घेता येतं. तसं त्या अष्टांग योगाने जशी समाधी लागते तशा अशा पद्धतीनं ही त्याला त्या ठिकाणी काय समाधी लागते. पण कधी तो वायू मृज्ञ आकाशामध्ये लय पावल्याच्या नंतर. पण तो लय कधी पावल, आधी विषय इंद्रियांना विषय सोडावं लागतील, इंद्रिय मनाच्या ताब्यात यावं लागतील, मन प्राणाच्या अधीन व्हावं लागत आणि प्राणाचा निरोध अशा प्रकारे कुठं मृज्ञ चिद आकाशात त्या ठिकाणी व्हावा लागतो. बरं पहा पुढं, बळी इंद्रिय मना येते, अशा बलवान इंद्रिय सुद्धा मनाच्या स्वाधीन होतात. मन एकवटी पावना आणि असा प्रकारचं मनाचं ऐक्य त्या पावना म्हणजे प्राणवायूमध्ये होत असतं. आणि तो प्राणवायू पवन सहजे स्वाभाविकपणे गगना मिळेची लागे आणि चिद आकाशात मृद्य आकाशात अशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी मिळू लागे, म्हणजे मिळून जातो, एकरूप होऊन जातो. ऐसे नेनो काय अपैसे तया तेची की जे अभ्यासाचे समाधी घरपुसे मानसीचे. ह्या ठिकाणी बघा आता काय म्हणले, आयसे नेणो काय अपैसे. आता या ठिकाणी असं वाटतं का ह्या सर्व गोष्टी नेणो काही कळत नाही, अपैसे म्हणजे आपापच ह्या सर्व गोष्टी कशा काय होतात. माऊली म्हणतात ह्या आता इथं नियम काय केला, अहो पहिल्यांदा मग त्या ठिकाणी यम झाल्याच्या नंतर 5 प्रकारचे यम, 5 प्रकारचे नियम. त्याच्यानंतर आपल्याला काय घालायचं असतं, आसन घालायचं, अंतरासन, बाह्य आसन. आतलं आसन म्हणजे प्रयत्न शैथिल्य, अनंत समापत्ती. बाहेरचं आसन ते किती उंच असावं, खाली नसावं, उंच नसावं, काय काय त्याच्यामध्ये घालावं लागतं, आहे का नाही. पण त्याच्यानंतर काय प्राणायाम करायचा, आगर्भ सगर्भ, त्याच्या मात्रा, त्याच्यानंतर प्रत्याहार विषयापासून सगळ्यांना आवरायचं. हे झालं बाह्य अंगाचं. नंतर अंतरांग धारणा, ध्यान, समाधी, संप्रज्ञात समाधी, सविकल्प निर्विकल्प समाधी, शब्दासहित शब्दरहित अशी अवस्था. मग त्या अवस्थेला प्राप्त होणं हे जर सांगितलं का नाही. पण इथं काय केलं का याने, हे काहीच केलं नाही. मग इथं विलक्षण नाही का. मग माऊली म्हणतात हे आयसे नेनो काय अपैसे, हे सगळं आपाप या ठिकाणी घडतं. नेनो म्हणजे मग कळत नाही या ठिकाणी, असं त्या ठिकाणी होतं. का बरं हे सगळं असं होतं आपाप, म्हणजे तया त्याची किजे अभ्यासे. आणि हे सगळं कसं काय झालं, म्हणे तया त्याची, तया म्हणजे त्याला, आणि त्याची म्हणजे काय पूर्वी जन्माचं. त्याची काय झालं, तो पूर्वी जन्मामध्ये आठवतं का. तया म्हणजे त्याला, आणि त्याची म्हणजे काय, त्याची पूर्वजन्मामध्ये केलेलं, त्याची की जे केलेलं अभ्यासे, आहे का नाही. हे असं सांगितलं का मग लक्ष देतं, आहे की नाही. एकदम जर जोडून सांगितलं का मग नाही कळणार. मग तया म्हणजे त्याला, त्याची म्हणजे पूर्वजन्मेचं, आणि काय की जे केलेला काय अभ्यास. मग पूर्वी जन्मामध्ये केलेला जो अभ्यास आहे त्या अभ्यासामुळं हे नेनो म्हणजे इथं काय म्हटलं, आयसे नेनो काय अभ्यास आहे. हे आपोआप सगळं कसं काय घडतं, हे आपोआप सगळं. आता आपण म्हणतोय की नाही, मला वाटतं विचारसागरामध्येच असं वर्ण आलं होतं काय, अर्थपत्ती ना, नाही अनुपलब्धी का अर्थपत्ती काहीतरी एक वर्ण आलं होतं. त्याच्यामध्ये प्रमाण दिलं होतं ना त्याने, संपाद्य आणि संपादक आणि संपाद्य हे सांगितलं होतं. काय म्हणजे रात्रीचं जेवण आणि दिवसाचं जेवण. तो लठ्ठ आहे आणि दिवसाचं जेवत नाही. मग दिवसा जेवत नसेल तर कधीचं जेवण आहे त्याला, रात्रीचं जेवण संपाद्य आहे ना,
आहे का नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी हा संपादी लठ्ठपणा आपल्याला मोठेपणा पाहायला मिळतो, आहे का नाही. तसं ह्या ठिकाणी जेवत नाही, मग एवढा कसं काय, अहो रात्रीचं जेवत असन, तसं ह्या जन्मात तर काही केलं नाही, पण त्याला तेच काय की जे अभ्यास आहे, मागच्या जन्मामध्ये केलेला अभ्यास, तो अभ्यासाच्या माध्यमातून हे सगळं विलक्षण अशा स्वरूपाचं पाहायला मिळतं. मग काय होतं, समाधी घरपुसे मानसीचे. इथं पण मग किती विलक्षण पाहिलं, समाधी घरपुसे देते. कुठे घर, कशाचं घर, मानसीचं. मन कुठं राहतं. कोण म्हणतं, म्हणजे आता इथं मला सांगा, या मनाला फार प्रयत्न करावे लागतात. आधी मन गे हाती, ऐक नाही, सारी प्रमाण आता आपल्याला आठवतील. आता वेळ झाला का आठवतं, पण आता नाही आठवायचं, जाऊ द्या. पण मला एवढंच म्हणायचं, या मनाला ते समाधीचं घर शोधावं लागतं, प्रयत्न करावं लागतात. पण इथं गंमत किती उलटी आहे बघा बरं. ही समाधीच म्हणते घर पुसे, घर विचारते, मन कुठं राहते, मला मनाच्या घरी जायचंय, ऐक नाही. म्हणजे इथं मनाने समाधीच्या घरी जायचं असतं, समाधीचं घर विचारायचं, पण ती समाधीची इथं काय करते, मनाचं घर अशा प्रकारे काय आहे, विचारायचं काम करते. हे सगळं काय आहे, तया अतिची की जे अभ्यास आहे, पूर्वीजन्मी केलेला जो अभ्यास असतो, त्या अभ्यासाच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी अशा प्रकारे विलक्षण स्वरूपाच्या पाहायला मिळतात. चला थोड्या 2-4 वय राहिल्यात, उशीर होत चला. जाणी जे योगपीठीचे भैरव, काय हा आरंभ रंभेचा गौरव, की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला. जाणी जे, जाण लक्षात घे, जाणी जे काय, योगपीठीचा भैरव, आणि अशा असणारा हा योगपीठीचा भैरव, याचं नाव काय बरं माहिती ना, याला नाव काय प्राप्त झालेलं आहे मूळचं, हा योगापासून काय झालेलं आहे, च्यूत झालेला आहे. मग याला नाव काय आलेलं आहे, योगभ्रष्ट. हे लक्षात घ्यायचं. हा पुरुष कोण आहे, योगभ्रष्ट, हे लक्षात घ्या, हे विसरायचं नाही आपल्याला. हा भैरव म्हणजे जसा काशीचा भैरव पाहिला का नाही, काशी विश्वेश्वर, तो कोण आहे त्या ठिकाणचा भैरव, त्याला भैरव म्हणतात. आपले काय दादा म्हणतात, क्षेत्रपाल म्हणतात त्याला. म्हणजे आपलं जसं गाव वगैरे क्षेत्र, पंचकृषी, ऐक नाही, त्या सगळ्या क्षेत्राचे काय पालन करणं, सर्व क्षेत्राचं रक्षण करणं, त्याला क्षेत्रपाल आहे का नाही. क्षेत्राचं पालन करणारा, पोषण करणारा, रक्षण करणारा, हा जसा क्षेत्रपाल आहे का नाही, म्हणजे त्या सगळ्या क्षेत्राचं तो रक्षण करतोय की नाही. काशीचा विश्वेश्वर काय करतो, तो सुद्धा भैरव आहे, तो सुद्धा शंकर आहे त्या ठिकाणी, ऐक नाही. किंवा आपल्याला ओवे येऊन गेले काय, ते मार्गेचा कापडी महेशू अजूनही, म्हणजे त्या मार्गाचा कापडी आहे का नाही, अशा पद्धतीनं मार्गक्रमण करणारे हे कापडी महेशू अजून सुद्धा त्या मार्गात आहे. तसा हा कोण आहे, योगभ्रष्ट असा असणारा योगभ्रष्ट, योगपीठीचा म्हणजे योग म्हणजे ते परमात्म्याला जोडणे, मोक्ष प्राप्त करून घेणे, त्या पीठाचा पीठाधीश्वर, अधिष्ठात्री देवता कोण आहे, हा भैरव आहे, शंकर आहे, ऐक नाही. म्हणजे तो जसा भगवान शंकर ते मार्गेचा कापडी, अजून ती साधना करतात की नाही, तसं याची साधना अजून चालूच आहे का, याची साधना चालूच आहे. याची साधना मात्र काय आहे, बंद राहत नाही. म्हणून याला जन्ममरण आहे का, आणि पार्वती म्हणते आम्हाला आहे जन्ममरण, म्हणजे मग ह्या मार्गाला चला, पण ते सांगायला गेले आणि ती झोपी गेली, अशी गंमत झाली. असं चला वाढतो विषय. म्हणून योगपीठीचा अशा पद्धतीनं काय आहे, तो भैरव आहे, तो क्षेत्रपाल आहे, म्हणजे योग करत असताना तो नेहमी जागृत असतो, हे लक्षात घ्यायचं. बरं, काय आरंभ रंभेचा गौरव, आणि काय आरंभ रंभेचा, रंभ म्हणजे ते बोला चला, काय हा जणू काय हा कोण आहे, आरंभ रंभेचा गौरव. म्हणजे इथं एक दिलं बघा, की जगाची आरंभ करणारी जी रंभा म्हणजे पार्वती, तिचा गौरव करणारा योगपीठाचा जणू काय हा शंकरच असं पण म्हटलं जातं. किंवा योगारंभापूर्वी केळीची शोभा असं पण त्या ठिकाणी दिलं. किंवा एखादं एखादं कार्याला आरंभ करत असताना ते कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं म्हणून ज्याचा गौरव केला जातो, गौरव म्हणजे पूजा केली जाते, तो कोण असतो, गणपती असतो, बरोबर ना. तसं हा कोण आहे, हा सुद्धा गणपतीप्रमाणे, म्हणजे हा योगरूपी कार्य करत असताना निर्विघ्नपणे हा पार पाडतो. म्हणजे तो जसा निर्विघ्न, ऐक नाही, विघ्न हरताय, तसा हा कोण आहे, हा सुद्धा विघ्न हरताची एक प्रकारचा, म्हणजे या योगामध्ये याला
कोणत्याच प्रकारचा प्रतिबंध अडथळा निर्माण होत नाही. म्हणून हा कोण आहे? गणेशाप्रमाणे गणपतीप्रमाणे कोण आहे? हा सुद्धा त्या ठिकाणी गणपतीप्रमाणे गणेशच आहे. म्हणून हा सुद्धा कोण आहे? आरंभरंभेचा गौरव, की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपाला, किंवा असं म्हणतात हा कोण आहे? वैराग्य रूपी सिद्धी आहे की नाही. की तप बळे रिद्धी पातल्या भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. म्हटलं का नाही? तया विरक्तता सिद्धी, त्याला विरक्त नावाची सिद्धी आठवते का? आठवत नाही. पण याला विसर तरी पडतो का? की तपोबळे रिद्धी पातल्या भ्रंश बुद्धी, आणि ते तपोळ आणि रिद्धी वगैरे सिद्धी प्राप्त झाल्या, बुद्धी भ्रंश होती ना, मग तया विरक्तता सिद्धी आठवणार, त्याला वैराग्य नावाची सिद्धी आठवते का? पण याचं मात्र तसं नाही. याला मात्र सतत तिचं काय आहे? ध्यान त्या ठिकाणी असतं. म्हणून हा कोण आहे? वैराग्य सिद्धीचा, वैराग्य नावाचीच कोण आहे? त्या ठिकाणी सिद्धी आहे. आणि त्या सिद्धीचा अनुभव रूपाला, म्हणजे वैराग्य नावाच्या सिद्धीचं, वैराग्य नावाची जी सिद्धी आहे तिचा अनुभव कसा असेल, ती कशी असेल, कसं वैराग्य म्हणे. आता उदाहरण, शांती म्हणजे कशी असते बरं म्हणे. मग कुठं शांती म्हणे? नाथांचं स्मरण करा. एकनाथ महाराज साक्षात शांतीचं स्वरूप आहे. तुकोबराय कोण आहे? वैराग्याचं स्वरूप आहे. माऊली काय? करुणेचा सागर आहे. ह्या सर्व संतांकडे पाहिल्याच्या नंतर प्रत्यक्ष माऊली म्हणजे काय? करुणाच आहे का नाही, दयाच. असं काय आकाराला आला की काय? तयाचे अवयव, ते काय ओवी बघा बरं. तयाचे अवयव सुखाचे कोंब, येर माणूस पण ते भांब, लौकिक भागू, अशी काहीतरी उभी आहे वाटतं. हे पाहायला मिळतं का नाही? हे किंवा काल आपण पाहिलं, मोटकी द्या हा कृते उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, जैशी सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. हे जसं पाहिलं का नाही, तसं ह्या ठिकाणी हा कोण आहे? हा त्या ठिकाणी वैराग्य सिद्धी, वैराग्य नाव सिद्धी कशी असेल त्याचा काय? अनुभव रूपाला, असा अनुभवानेच तो त्या ठिकाणी रूपाला आला. किंवा सर्व वैराग्य सिद्धी याच्याकडे पाहिली तरी अशा पद्धतीनं अनुभवच हा रूपाला किंवा हा आकार धारण करून आलं की काय, असं त्या ठिकाणी वाटतं. अशा पद्धतीचा तो त्या ठिकाणी असतो. हा संसार उमानिते माप, का अष्टांग सामुग्रीचे दीप, जे परिमळेची धरे जे रूप चंदनाचे. हा संसार उमानीचे माप, हा योगभ्रष्ट असणारा पुरुष काय आहे? संसार आहे का नाही, ते उमानी ते माप, आणि त्या संसाराला काय करतो? उमानी ते म्हणजे मोजणारं माप आहे. आता हे मोजणारं माप म्हणजे कसं काय बरं? याचं कारण असं आहे, हा संसाराला महत्व देतो का? याचा संसाराचं काही तात्पर्य आहे का? उलट हा काय म्हणतो? संसार दुःख मुळ चौकडे इंगळ, जे दुःख रूप असतं त्याची अपेक्षा कोणी ठेवतं का? इथं काय मग खरं? इथे सार भगवंत, फलकट तो संसार येतं सार भगवंत. म्हणजे संसाराला याने काय केलं? दुय्यम अशा पद्धतीनं केलं. म्हणजे संसाराचं मापच केलं ना, संसाराची किंमत केली ना, संसाराला मोजलं ना. काय मोजलं? हा दुःख रूप आहे. हा संसारच मुळात दुःख रूप आहे. हा काय? संसार एक झाला होता हे समोर मिथ्या वार्ता, म्हणजे त्याची किंमत केली म्हणजे झालंच नाही. त्याचा काय विचार करायचा? म्हणजे मोजलंच का नाही त्याने, त्याचं माप केलं का नाही, त्याची किंमत केली का नाही, जास्त नाही बोलायचं. तसं लक्षात घ्या की संसार हा उमानिती माप, अशा प्रकारे हा पुरुष काय? संसारू उमानिती माप, संसाराला मोजण्याचं जणू काय हा मापच आहे त्या ठिकाणी. का? अष्टांग सामुग्रीचे दीप. अष्टांग योग असतो का नाही, त्याच्यामध्ये काय काय सामुग्री? 5 प्रकारचे यम, 5 प्रकारचे नियम, त्याच्यानंतर आसन करायचं, त्या आसनाचे पण प्रकार, त्याच्यानंतर प्राणायामाचे प्रकार, त्याच्यानंतर प्रत्याहाराचे, साऱ्याचे एक बघा बरं किती त्याच्यामध्ये पाहण्याकरता हा काय समुद्रच आहे. अष्टांग सामुग्र आहे का नाही? अष्टांग योगाचं ते ठिकाणी काय आहे? सामुग्री. आणि हाच कोणी काय? तो काय? समुद्र आहे. बरोबर आहे का नाही? हा समुद्र आहे. एखाद्याला समुद्रामध्ये जर टाकलं तर त्या समुद्रामधून जर वाचायचं असेल तर तिथं कशाची आवश्यकता आहे? तो जर वाचला समुद्रात तर एखादं दीप वगैरे, भेट वगैरे जर भेटलं तर वाचू शकतो. आणि जर तिथं दीप जर भेटलं नाही तर वाचेल का? वाचणार नाही, की नाही? तसं हा कोण आहे? त्या अष्टांग सामुग्रीचे काय आहे? हे दीप आहे, दीप. हे भेट आहे का नाही? म्हणजे यांच्याकडे पाहिलं तरी आपल्याला काय वाचू शकतो आपण त्या ठिकाणी, हे लक्षात येतं. म्हणून अष्टांग सामुग्रीचे दीप आहे, म्हणजे समुद्राचं अष्टांग रूपी समुद्राचं जणू काय हे भेट आहे.
अजून माऊली सांगतात, जैसे परिमळाचे धरीचे रूप चंदनाचे, जसे परिमळ, परिमळ म्हणजे असणारा जो सुगंध आहे, त्या सुगंधानेच काय केले, धरीचे रूप चंदनाचे. आता चंदन कसं आहे, व्यक्त आहे का अव्यक्त आहे, साकार आहे का निराकार आहे? चंदन, चंदनाला काहीतरी आकार आहे का नाही, आणि सुगंधाला काही आकार आहे का? सुगंधाला काही आकार नाही, पण याने आकार धारण केलाय. कोणी? सुगंधाने जसा चंदनाचा आकार धारण करावा, कोणी? सुगंध परिमळाने, आणि चंदनाचा आकार धारण करावा. आता कसं धारण करावा? अनुभव चित्ता चित्त जाणे, आहे का नाही? कसं? आता तुकोबांका पाहिल्याच्या नंतर वैराग्य कसं असावं? अनुभव चित्ता चित्त जाणे. शांती कशी असावी? नाथबाबांक अनुभव चित्ता चित्त जाणे. तसं चंदनाचा आकार आणि सुगंधाने धारण करावा. कसं काय धारण करावा? अनुभव चित्ता चित्त जाणे. आता तो शब्दात नाही सांगता येणार, त्याला जर काही शब्द सांगता आला असतं तर सांगता आलं असतं, कान नाक डोळे वगैरे, आहे का नाही, फांद्या फुलं मुळं काहीतरी सांगता आलं असतं. पण कसं? अनुभव चित्ता चित्त जाणे, एवढंच फक्त बोलू शकतो. म्हणून जैसे परिमळ धरीचे रूप चंदनाचे, आणि त्या सुगंधाने परिमळानेच चंदनाचं रूप धरावं, त्याप्रमाणे तैसा संतोषाचा काय घडिला, की सिद्ध भांडारी होऊन काढिला, दिसे तेने मानू रोडला साधक दशे. फार महत्वाचा मुद्दा आला. तैसा अगदी त्याप्रमाणे संतोषाचा काय घडिला, संतोष नाम आनंद, आहे का नाही? आणि जणू काय हा त्या ठिकाणी काय आहे, संतोषाचा काय घडिला. हा घडलाय कशाचा, कशापासून घडलाय हा? त्या ठिकाणी आनंदापासून. हा मूर्तिमंत आनंदापासून घडलेला जणू काय पुतळा आहे का? हे आनंदापासून निर्माण झालेली मूर्ती आहे का? मूर्तिमंत असणारी, प्रत्यक्ष असणारी जणू काय ही मूर्ती आहे का? की सिद्ध भांडारी होणं काढिला, किंवा हा सिद्ध, आहे का नाही? आता सिद्ध भांडारी म्हणजे काय? अष्टमा सिद्धी असतात की नाही? आता त्या अष्टमा सिद्धींचं वर्णन करताना आमिमा, लघिमा, गरिमा, बरेच त्या ठिकाणी आता मागं झालं वर्णन आपलं. तो आकाशाच्या पोकळीत चालू शकतो, चिलटाप्रमाणे लहान होऊ शकतो, व्यापक होऊ शकतो, पृथ्वीतत्वाच्या माध्यमातून जड होऊ शकतो, त्याला उचलू पण शकतो. अंगदाचा पाय त्या रावणाला नाही उचलता आला का? काहीतरी त्याने त्याच्यातलं एक होतं ना त्याच्यामध्ये, अष्टमहासिद्धीमध्ये, आहे का नाही? आणि हनुमंताच्या ठिकाणी अष्टमहासिद्धी काय, पुढं काय म्हणता तुम्ही, दाता काहीतरी म्हटलं पुढं त्या ठिकाणी. अशा पद्धतीनं हा काय, म्हणजे हा सगळ्या अष्टमहासिद्धी, नवनिधी घे दाता, आहे का नाही? अशा पद्धतीनं हा कोण आहे? अष्टमहासिद्धी, आहे का नाही? आणि अष्टमहासिद्धी होणी काढला म्हणजे अष्टमहासिद्धी, आणि त्या अष्टमहासिद्धीच्या खजिन्यातून, भंडारखान्यातून हा जणू काय बाहेर काढलेला आहे, अशा पद्धतीचा. हा दिसे आणि दिसतो, तेने मारे रोडीला साधक दशे, म्हणजे अष्टमा सिद्धी होऊन काढिला दिसे, अष्टमा सिद्धीतून बाहेर काढल्यासारखा ह्या ठिकाणी दिसतो. आणि तेने माने रोडीला साधक दशे, त्या मानाने तो साधक अवस्थेमध्ये वाढलेला असतो, दिसतो. दिसतो इथं पण घेतलं तरी चालेल. म्हणजे हा कसा, हा वाढला का नाही? हा कुठं वाढलेला आहे? हा वाढतो त्या ठिकाणी, पण कुठं वाढतो त्या ठिकाणी? तर तेने माने रूढीला, त्या मानाने तो साधक अशा अवस्थेमध्ये, आहे का नाही, या साधक दशेमध्ये काय वाढला जातो, उत्पन्न होतो म्हणण्यापेक्षा उत्पन्न नाही होणार, तो वाढला जातो असं म्हणावं लागेल त्या ठिकाणी. इथं कुठेतरी उत्पन्न होतं शब्द वाचला होता मी, 31 वाढला उत्पन्न झाला, पण इथं वाढलाच असा, रोडला वाढला असं होईल. उत्पन्न म्हणल्याच्या नंतर निघला, मग वाढला नाही शब्द लागणार. उत्पन्न होणं आणि वाढणं थोडं झालं असं काहीतरी. आता त्यांच्यावरती आपल्याला आक्षेप करणं आपलं कमी अधिकार नाही तितका, फक्त असं जरा थोडं संगत लावताना कळतं की हा वाढलाय, हा वाढत चाललाय, आहे का नाही? अशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी त्या साधक अवस्थेमध्ये अशा पद्धतीनं तो रुढत चाललाय, वाढत चाललाय, व्यापक अशा स्वरूपाचा होत चाललाय. पण अजून दशा कोणती आहे? दशा कोणती आहे तिथं? साधक अवस्थाचे. अजून साध्यापर्यंत गेलाय का तो? अजून साध्यापर्यंत गेला नाही. साध्यापर्यंत गेल्याच्या नंतर काय होतं? हे सगळं गळून पडतं, संसार गळून पडे, सगळं गळून पडतं. इथं सांगायला सुद्धा शिल्लक राहत नाही. मग तो मोकळा झाला. पण अजून तो काय आहे? साधक अवस्थेमध्येच त्या ठिकाणी आहे. वेळ झाला, थांबून घेऊ. पुंडलिका वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी.